Hello friends, welcome to all of you once again on my channel, and today we will be watching a new story. We will be focused on the new story, and the story will be Miss Slippery. This story for the 8th standard class आणि ही पूर्णतः मराठीमधून असेल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या जीवनावरती घरातल्या बऱ्याचशा गोष्टी परिणाम करत असतात. मिस स्लीपरची स्टोरी अशीच आहे की तिच्या घरामध्ये चालत असलेले छोटे छोटे झगडे तिच्या अभ्यासावरती परिणाम करतात. आई वडील दोघं भांडतात, परिणाम मुलांवरती होतो. हीच तर एक स्टोरी आहे जी आपल्याला शिकायला लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांचा जो कॉन्फिडन्स असतो तो पूर्ण डाऊन झालेला असतो. आणि हा कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट कोण प्ले करतो, तो म्हणजे फक्त टीचर. हा मित्रांनो, आपले टीचर जो आपल्या जीवनाचा आधार बनतात, ते आपल्या नेशनचाही आधार आहेत. तेच तर आपल्याला प्रत्येक डिप्रेशनच्या परिस्थितीमधून सुद्धा बाहेर काढण्याची क्षमता ठेवतात. अशीच ही स्टोरी आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि लागलीच आपल्या स्टोरी. चला आता सुरुवात करूया. मिस स्लीपरी. गिव्हन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम the story of lonely girl who is teased by classmates in school. बघा, खाली एक असा पॅराग्राफ दिलेला आहे, तो घेतलेला आहे. एक स्टोरी आहे लोनली गर्लची, तिच्यातून घेतलेला आहे तो, की ती मुलगी नेहमी क्लासमध्ये टीज केली जाते. टीज करणे म्हणजे त्रास देणे. क्लासमेट्सकडनं तिला खूप त्रास दिला जातो. बिकॉज शी इज अपसेट अँड unnerved due to certain problems at home, she is unable to do any tasks well. बघा, घरामध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे ती भरपूर अपसेट असते. अननर्व्ड म्हणजे व्यवस्थित परिस्थिती नसणे, तिला व्यवस्थित पोषण नाही मिळत, ह्याच प्रकारचं. तर ती फार डिस्टर्ब असते आणि त्या कारणामुळे ती कोणतंही कार्य व्यवस्थित करू शकत नाही. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन नेक्स्ट. आपल्याला पूर्ण स्टोरी सांगतात की मग पुढे काय होते ते. तर पार्ट फर्स्ट आहे ह्या स्टोरीचा. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर्स हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. ती मुलगी स्वतः आपल्याशी बोलत आहे आणि ती सांगते की आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाली आणि शाळेला गेली. पहिलाच पिरियड होता आणि ते आमच्या इंग्लिशच्या टीचर्स होत्या, त्या आम्हाला इंग्लिश शिकवत होत्या. त्यांनी सांगितलं आम्हाला की कंपोजिशनच्या नोटबुक्स बाहेर काढा. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि मी अचानक मिस्टेक केली आणि बाय मिस्टेक मॅथमॅटिक्सची नोटबुक बाहेर काढली. आय रिप्लेस इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. गेज म्हणजे स्टेअर म्हणजे टक लावून पाहणे. तर ती म्हणते की जसे आमच्या टीचरने आम्हाला कंपोजिशनच्या नोटबुक बाहेर काढायला सांगितलं, मी काढल्या, पण बाय मिस्टेक मी मॅथमॅटिक्सची काढली. मी जेवढ्या वेळात ती रिप्लेस करील, बदलवेल, तेवढ्यात कदाचित माझ्या टीचरने मला पाहून घेतलं होतं. शी शाउटेड कम हिअर विथ युअर नोटबुक सायली. त्या मुलीचं नाव काय, सायली. आणि ती बोलली की सायली तुझी नोटबुक घेऊन येते. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक मेड मी लेग्स ट्रम्बल and when I reached her chair the notebook fell on her feet. साहजिकच गोष्ट आहे मित्रांनो, जर का एखादी टीचर आपल्यावर रागवत असेल तर आपण सुद्धा घाबरून जातो. मग सायली ही त्या टीचरचं ऐकायचीच. तिने ओबे केला, आज्ञा पाळली. पण ज्या पद्धतीने मॅडम तिच्याकडे रागाने पाहत होत्या त्या कारणामुळे तिचे लेग्स ट्रम्बल झाले, म्हणजे तिचे पाय कापायला लागले. आणि त्या कारणामुळे तिची जी नोटबुक आहे ती सरळ टीचरच्या पायावर पडली. आणि मग काय झालं तुम्ही समजू शकतात. सम गर्ल्स लाफ लाउडली. आणि ते पाहून सर्व मुली म्हणजे काही मुली जोरात हसायला लागल्या. टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. टीचरला वाटलं की तिने काही हेतुपूर्वक हे नोटबुक माझ्या पायावरती पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल ड्युरिंग लुक. आणि खूप भयंकर नजरेने ती माझ्याकडे पाहायला लागली. ऑल ड्युरिंग लुक म्हणजे खूप रागाने माझ्याकडे पाहायला लागली. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी एल्ड. ती जोरात किंचाळली, मॅडम की जा आणि आपल्या जागेवर उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. बिचारी पूर्ण पिरियडभर तिथं थांबली, उभी राहिली. द नेक्स्ट हिस्ट्री क्लास. नेक्स्ट पिरियड होता हिस्ट्रीचा. माय फेवरेट सब्जेक्ट. सायलीचा खूप फेवरेट सब्जेक्ट होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि हिस्ट्रीच्या टीचरने त्यांना सांगितलं होतं पानिपत लढाईची कारणं आणि त्याचे परिणाम पाठ करून या म्हणून.
आय वॉज वेल प्रिपेअर्ड. सायलीने खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलं होतं. शी बिगन टेस्टिंग ऑल ऑफ अस. आणि टीचरने ते सर्वांना वन बाय वन विचारायला सुरुवात केली. व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. जेव्हा सायलीची वेळ आली, सायली पूर्णतः सर्व विसरून गेली, ब्लँक झाली ती. द टीचर गॅव मी अ स्टर्न शेअर व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. परत तिला बिचारीला उभं करतात, स्टर्न स्टेअर एका कानाकोपऱ्यात उभं करतात. तिला खूप लाज वाटते आणि तिचं पूर्ण चेहरा लाजेने खाली असतो. मामा अँड पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग स्टिप्स म्हणजे भांडणं, छोटे छोटे भांडणं. तर हे याच्या मागे काय रिझन होतं तर बघा मित्रांनो, जे मी तुम्हाला आधी सांगलं की मामा पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग स्टिप्स. तिचे आईवडील जे होते ना, नेहमी घरामध्ये कधी न संपवणारे भांडणे त्यांची चालूच होते. आता हजबंड वाईफचे भांडणं कसे असतात तर ते कॉमन गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये मॅच्युअर अंडरस्टँडिंग असेल तर ते संसाराचा गाढा व्यवस्थित चालतो, हे सर्वांना माहिती आहे. पापा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्स म्हणजे डिसलाईक, नाराजी. अनॉयन्स म्हणजे फिलिंग्स ऑफ बिंग अँग्री. नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून ते रागो भरायचे तिचे वडील. मामा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाव एनी सच ओकेशन्स टू स्लीप विदाउट टर्निंग इन टू अ व्हिसिफिरस क्वारल. व्हिसिफिरस म्हणजे नॉइझी आणि जोरात किंचाळा मारायची आई. मग काय असं, पप्पा थोड्या थोड्या कारणावरून रागो भरायचे आणि आईसुद्धा असा एकही चान्स जाऊ देत नव्हती तिचा की वडील काय बोलले ते ऐकून घेईल. ती सुद्धा जोरात उलट उत्तर द्यायला तयार असायची. द क्वारल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनव्हिटेबली डिसेंडेड ऑन द थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. दोघांचं भांडण चालायचं पण त्यांचा परिणाम कोणावर व्हायचा, सायलीवर व्हायचा आणि तोही तिसऱ्याला भोगावं लागत होतं, म्हणजे सायलीला भोगावं लागत होतं शाळेमध्ये. whenever I heard raised voice I felt as if mama and papa were quarreling. जेव्हा जेव्हा आवाज चढण्याचा तिला भास व्हायचा किंवा आवाज यायचा की दोघांकडून आवाज वाढताय, तिला समजून जायचं की मम्मी आणि पप्पा चांगलेच जोरजोराचे भांडण करतायत. समटाइम्स इवन इन द मिड्स ऑफ सायलेन्स मामा स्क्रीम केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. जेव्हा सर्व काही सायलेन्स असायचं घरात तेव्हा सुद्धा अचानक मम्माचा जोराचा आवाज तिच्या कानात शिरायचा, जे आरोड्या मारायची आई सुद्धा. अँड व्हेनेवर आय हर्ड मामास आय पीच एल माय लेग्स क्विवर्ड म्हणजे कापणे. तर जेव्हा जेव्हा ती मम्मासुद्धा जोरात ओरडायला लागायची, मम्मा म्हणजे तिची आई, तेव्हा हिचे पाय चांगलेच थरकाप धरायचे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन टू स्कूल स्टेअर्स. एक दिवशी काय झालं, एक इन्सिडेंट सांगते सायली की मी शाळेच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होते. समबडी फ्रॉम द टॉप गॅव अ फ्रँटिक स्क्रीम. आणि कोणी अचानक ओरडलं. फ्रँटिक म्हणजे एक्स्ट्रीम फिअर, स्क्रीम अचानक ओरडलं. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप. हे ते जोराची किंचाळी ऐकून भीतीपूर्वक ती डायरेक्ट पहिल्या पायरीवरून 7व्या पायरीपर्यंत गडबडत घसरत आली. माय एल्बो अँड नीज वर बॅडली ब्रुइज्ड. घसले गेले होते तिचे एल्बो आणि नीज. माय न्यू फ्रॉक वॉज टोन ॲट द सीम्स म्हणजे जॉईंट असतं ना तिथं खाली फ्रॉकला एका ठिकाणी झालर लावलेली असते, ती सुद्धा फाटली गेली होती. वेन आय रीच होम मामा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. व्हेन will you stop making me pay through my nose for such extravagant losses. म्हणजे पहा, आई बाळाला प्रेमानं जवळ नाही घेत आहे, या उलट तिच्यावर रागवते आहे की मी ह्या मुलीला कंटाळलेली आहे, तू कधी मला नुकसानापासून वाचवशील, असं तिचं आईचं म्हणणं होतं. मदर सेज मी बाय द आर्म गॅव मी अ गुड जर्क अँड सिटेड मी ऑन द बेड. तिच्या आईने तिला बाहुलीला पकडून म्हणजे तिच्या दंडाला पकडून एकदम जोराचा झटका देऊन कॉटवरती म्हणजे बोरिंगवाने तिला बसवलं. शी फेल्टेड अन अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज बट डिड नॉट हग मी. औषध लावून दिली पण बाळाला जवळ काही घेतलं नाही प्रेमाने. विदिन अ लिंगर्ड द yearning that she would hold me and console me. तिनं प्रेमानं घेतलं नाही मला जवळ. रिमेनेड बिहाइंड, तिच्या मागे तिचा भाऊ होता. बिहाइंड लिंगर म्हणजे बहीण. इयरिंग लॉंगिंग फॉर, कन्सोल कम्फर्ट.
म्हणजे तिला कम्फर्टसुद्धा नव्हतं. मग even if she had given me just a sympathetic pat, my smarting lambs would have been soothed. जे जिथं दुखतंय तिला जर का तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ घेतलं असतं किंवा नुसतं थापोटलं जरी असतं की बेटा लागलं का तुला, तरी तिचं जे दुखणारं अंग होतं, लाईम्स होते, पाय होते, ते तिला एवढं दुखलं नसतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. तिचाच लहान भाऊ तिच्या जवळ उभा होता. ॲज मामा वॉक अवे टू द किचन ही केम अँड सॅट बेसाइड्स मी. जशी माझी आई दरवाजा म्हणजे किचनमध्ये गेली, तो माझ्याजवळ आला आणि बसला. ही प्लेस हिज लिटल हँड्स ऑन माय आर्म अँड विस्पर. त्यानं छोटेसे त्याचे हात माझ्या आर्मवरती म्हणजे दंडावरती, पाठीवरती ठेवले एक प्रकारे असं म्हणे, आणि हळूच बोलला, आर यू इन ग्रेट पेन. तुला जास्त दुखते का दीदी. आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. बिचारीने त्याला पकडलं आणि जोरात रडायला सुरुवात केली. आय यूज टू वॉक क्वाईट कंटिन्युअसली, yet I would often stumble. One day the class monitor announced, we shall call her Slippery. Other sleeps on the wet ground. Sally managed to sleep even on dry land. त्यानंतर सायली काय झालं, सांभाळून चालायला लागली. पण क्लासचा मॉनिटर जी होती तिने अनाऊन्स केलं की आजपासून आपण तिला सायली नाही स्लिपरी म्हणू. का? कारण सर्व ओल्या ग्राउंडवरून सरकतात, स्लीप होतात. बिचारी ड्राय लँडवरून सुद्धा स्लीप होते, म्हणून तिला सायलीला स्लिपरी म्हणायला लागले. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. त्याच्यामुळे दुसऱ्या मुलींना आणखीच माझं मजा घ्यायला नवीन स्कोप मिळाला. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. तिला रोजच्या रोज सर्व बिचारे कोणत्या ना कोणत्या नावानं चिडवत. आता तर तिच्यावर एक गाणं सुद्धा बनवलेलं आहे. स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग. ॲक्स हर द स्लीपेस्ट क्वेश्चन्स, नो आन्सर इज युअर लक. म्हणजे स्लीपर मग म्हणजे वेट ऑर डर्ट, कशावरून पण सरकते आणि तिला कोणता प्रश्न विचारला तर तिला कोणत्याही आन्सर येत नाही. आय लिव्ह इन perpetual fear of everyone, the teachers, the young and the old. When I was in class, I dare not move out, and when I was outside, I was afraid of returning the class, nor could I muster the courage to speak to anyone. बघा, स्लिपरीचं असं झालं होतं की स्लिपरीला एक प्रकारची भीतीच तिच्या मनामध्ये बसली होती. परपेच्युअल म्हणजे कॉन्स्टंट भीती तिच्या मनामध्ये बसली होती. आणि ती भीती अशी होती की ती जेव्हा बाहेर असायची तर ती आत येण्याचं धैर्य करू शकत नव्हती, आणि आत होती तर बाहेर जाण्याचं धैर्य ती करू शकत नव्हती. मित्रांनो, हा आहे तुमचा पहिला पार्ट. आता चला पटकन आपण सेकंड पार्टवर लक्ष देऊया. सेकंड पार्टमध्ये काय होते, द बेल हॅड ऑलरेडी रन व्हेन आय रीच द स्कूल. एक दिवशी काय झालं, ऑलरेडी बेल वाजून होती, सर्व विद्यार्थी शाळेत बसले होते आणि ही लेट झाले होते. द टीचर वॉज इन द क्लासरूम. टीचर क्लासरूममध्ये आल्या होत्या. आय साऊट परमिशन टू एंटर. तिने परमिशनसुद्धा घेतली. द टीचर ओवर अ फ्राउन ऑन हर फेस, बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. टीचरने तिला परमिशन ही दिली की ये आत, पण तिला सांगितलं की क्लास झाल्यावर तू मला क्लासरूममध्ये स्टाफ रूममध्ये येऊन भेट. हर टोन वॉज नॉट अनॉयन्स ऑर अँगर. पण ज्या पद्धतीने टीचर्स बोलल्या त्या टीचरचं टोन एवढं काही रागवलेलं नव्हतं किंवा कंटाळलेलं नव्हतं. एट अँड अननोन फिअर मेड मी नर्वस. तरीसुद्धा एक प्रकारची भीती सायलीच्या मनामध्ये होते. रिशोरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी, आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप. तरीसुद्धा हिनं स्वतःच्या मनामध्ये एक प्रकारची थोडंसं करेज जमवला आणि स्वतःला टीचर रूममध्ये घेऊन गेली घाबरत. टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क्ड मी टू सीट बाय हर साईड. टीचरने तिला ग्रीटेड केलं म्हणजे तिचं स्वागत केलं आणि तिला सांगलं की ये माझ्या बाजूला बस. मग टीचरने तिला तिच्या बाजूला सुद्धा बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साईड इन टू सॉब.
ती ज्या हळूवार पद्धतीने बोलली ना ते पाहून तिचं मन दाटून आलं आणि हे रडायलाच लागली एक प्रकारे तिथं. She pulled her chair close to mine and patting me on the head said, "What makes you cry, my child?" तिने तिची चेअर थोडीशी सरकवली कोणी टीचरने आणि तिच्या पाठीवरती टॅपिंग केली, डोक्यावरती टॅपिंग केली, सॉरी हेड म्हटलेलं आहे, डोक्यावरती टॅपिंग केली आणि तिला म्हटलं काय झालं बेटा रडायला? आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, मी तुझ्याशी तुला काहीच बोलली नाही. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यू, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, सांग मला तुला काय प्रॉब्लेम आहे. कन्फाइड इन मी फॉर आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू, मला असं समज बेटा की मी तुझी मोठी बहीणच आहे. हां, शेअर तुझं, कन्फाइड इन मी माझ्यासोबत, कन्फाइड म्हणजे शेअर कर, मी तुझी सिस्टरच आहे, मी तुझी सिस्टर नाही का. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम, थ्रिल म्हणजे एक प्रकारचा जॉय, एक प्रकारचा आनंदच झाला तिला. ऑफकोर्स आय डीड नॉट डू सो बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. ऑफकोर्स तिने काहीही तिच्यासोबत शेअर केलं नाही आपल्या टीचरसोबत, पण तिच्या पानेरी डोळ्यांनी म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि त्याच्याने ती तिच्याकडे पाहतच राहिले टीचरकडे. टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. मग हळुवारपणे नाजूक पद्धतीने टीचरचं बोलणं चालू होतं. तुला माहिती आहे का दीदी म्हणजे काय? इट मीन्स एल्डर सिस्टर, त्याचा अर्थ आहे की मोठी बहीण. वॉन्ट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स, तू तुझ्या मोठ्या बहिणीला तुझा प्रॉब्लेम नाही सांगणार का? अमिड सॉब आय सेड, द गर्ल्स कीप टीजिंग मी, हळूच ती बोलली की सर्व मुली मला चिडवतात. शी लाफ्ड, व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम, ती हसली आणि म्हणलं मग तू त्यांना का घाबरते? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर, मग तू जर का अशीच रडत राहशील तर ते तुला पेस्टर करते म्हणजे असेच चिडवत राहतील. पेस्टर म्हणजे चिडवणे. सो इग्नोर देम, तर त्यांना इग्नोर कर. हू इज युअर फ्रेंड, तुझी मैत्रीण कोण आहे? आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. आय सीम द टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. चला माझी मैत्रीण बनशील का? हां, अशी ती म्हणाली. द बेल रँग, पुन्हा बेल वाजली. शी रोज with a tender pat on my back, she said, listen, you were a sister, all right, आता you were a sister, तू आता बहीण आहे माझी. now you are a friend too, आता आपण एक मित्र पण आहे. but I like my friends to be brave, पण आता मला पाहिजे की माझी फ्रेंड्स कशी ब्रेव झाली पाहिजे. ब्रेव म्हणजे एकदम शौर्यवान झाली पाहिजे. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव, आता तुला स्वतःला तसा प्रयत्न करावा लागेल. आय शॅल ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट एश्युअर माय लिटल पाल. लिटल पाल म्हणजे फ्रेंड, लिटल पाल म्हणजे लहान मैत्रीण. ना ठीक आहे, मी नेहमी तुझ्या बाजूला उभे राहीन. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास, चला आता उठ आणि उड्या मारतच म्हणजे पडत पडत तुझ्या क्लासला जा. Incitement made my face flush red hot to the ear tips, पूर्ण काल तिचे लाल झाले होते, कान लाल पडले होते. Never before had anyone lavish love on me thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister, a friend. I was beyond myself with joy. I wanted to chuckle, to burst into near हिस्टोरिकल लाफ्टर. बघा आतापर्यंत कोणीही तिच्यावर असं प्रेम केलं नव्हतं आणि त्या तिच्या टीचर होत्या स्पॉन्टेनियसली म्हणजे उत्स्फूर्तपणे तिच्यावर प्रेम करत होत्या. याच्यामुळे ही खूप खुश झाली होती सायली आणि तिला असं वाटत होतं की हिस्टोरिकल म्हणजे खूप जोरजोरात हसवा. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास, एकदम पडत पडतच ही गेली. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेस रेअर रेव्हरी म्हणजे ड्रीमी स्लीप. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास, तिच्या म्हणजे दिवा स्वप्नामध्ये गेली, तिला वाटत पण नव्हतं की ती क्लासमध्ये. ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास्ट टाईम वॉज टीचिंग मी. प्राईम म्हणजे खूप महत्त्वाच्या मुली होत्या त्या ज्या त्यांना चिडवायच्या. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज
drinking from fell on me and I got fully drenched. Right in front stood Maya and Chanda laughing away to their hearts' content. Chanda teased me from the slippery hands of Slippery. The slippery bottle went sleep. Sleep and now let watch the fun, said Veena. अशा ते तिला चिडवत होत्या की पहा आता तिच्या स्लीपरच्या हातातून बॉटल सुद्धा स्लिप झाली, तिच्या कपड्यावर आता फन पहा कसं होईल. I was squeezing the water out of my wet frock. Remembering the teacher's words, I turned my back to them and ignored them completely. तिने पूर्णतः इग्नोर केलं, तिच्या कपड्यांवरती पडलेलं पाणी झटकलं आणि चिडवणाऱ्या मुलींना इग्नोर केलं. They were nonplussed and went away. I sensed a feeling of victory. त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही आणि तिला एक प्रकारचा विजयच मिळाला असं वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज फॉर अ डे टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड शी सेड मी फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर्स चॉक अँड डस्टर्स एव्हरी मॉर्निंग. मग टीचर आले, टीचरने तिला सांगितलं की आजपासून म्हणजे शाळा सुटण्याच्या पहिले त्या वर्गात त्याच टीचर आल्या. त्या टीचरने सांगितलं की आजपासून तुझी रिस्पॉन्सिबिलिटी चॉक आणि डस्टर आणण्याचं आणि नेण्याचं. Come, take this key, carry these notebooks to the teacher's room, count them and keep them in my drawer. Ask the peon to show you my drawer. मग हे घे माझ्या ड्रॉवरची चाबी. म्हणजे एक प्रकारचे टीचरने तिला काय केलं, रिस्पॉन्स दिलं की तिला जबाबदाऱ्या दिल्या कारणामुळे जेव्हा एखादी स्टुडंट्स टीचरच्या जवळचा बनतो ना तेव्हा त्याचा ॲटोमॅटिकली दबदबा वर्गामध्ये तयार होतो. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. मिरॅक्युलस म्हणजे चमत्कारिक प्रकारचे एक स्ट्रेंथ तिच्यामध्ये आले. जेव्हा तिचे पाय कापायचे ना भीतीने ते आता कापत नव्हते. I pushed enthusiastically and completed the assignment job in jiffy. मग तिने तिचं काम अगदी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केलं. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. मग जेव्हा हिने सायलीने काम कंप्लीट केलं ते टीचरकडे गेली आणि ती चाबी तिच्या टेबलवरती ठेवलं तेव्हा टीचरने सुद्धा तिच्याकडे स्माइल दिली आणि तिने सुद्धा टीचरला स्माइल दिली. I was thrilled from top to toe. म्हणजे थ्रिल म्हणजे एक प्रकारचं वार्गच भरलं होतं. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. इन्फ्लेट म्हणजे भरून जाणे, एक प्रकारचा प्राईडने गर्वाने ते भरलं होतं तिचं छोटंसं हृदय. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर व्हाईल रिटर्निंग होम. आणि तिला कोणत्याही प्रकारचं भीती किंवा लाज न वाटत होती तिच्या ओल्या फ्रॉकमध्ये फिरण्याची, कारण की ती आता टीचरची लाडकी झाली होती आणि तिच्या मनामध्ये खूप काही करेज आलं होतं. मित्रांनो, ही स्टोरी होती. तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.